नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते आणि माझ्या सोबत आहेत. नमस्कार, मी सुमित शंकर सावंत. एक महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया. शपथ घेतल्यानंतर नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक आता सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये या पहिल्या बैठकीला मंत्रालयामध्ये सुरुवात झालेली आहे आणि फडणवीसांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे. या कॅबिनेट बैठकीनंतर शिंदे, फडणवीस आणि दादांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडेल आणि या पत्रकार परिषदेमध्ये घेतलेल्या निर्णयांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. मात्र या बैठकीत आता कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कोणता निर्णय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. माझे सहकारी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत थेट मंत्रालयामधून जोडले गेले. चंदन, आता बैठकीला सुरुवात झालेली आहे. कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो? निश्चितपणे गेल्या जवळपास 20 मिनिटांपासून मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर नवीन मुख्यमंत्री आणि नवीन दोनही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या बैठकीला कॅबिनेटच्या सुरुवात झालेली आहे. माझ्या मागे जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर मंत्रालयाच्या याच दालनामध्ये खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच एकनाथ शिंदे या दोघांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सरकारची ही पहिली कॅबिनेटची बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडते आहे. खरं तर हा संपूर्ण शपथविधी सोहळा जो आहे तो या ठिकाणी झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री मंत्रालयात पोहोचले. त्या ठिकाणी त्यांचं लाडक्या बहिणींच्या वतीनं स्वागत करण्यात आलं, औक्षण करण्यात आलं, कार्यकर्त्यांच्या वतीनं जल्लोष करण्यात आला, फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी दिसत होती. आणि हे सगळं झाल्यानंतर मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकूणच फोटोला या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर हे दोनही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसह आता मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी सरकारच्या या पहिल्या कॅबिनेट मीटिंगला सुरुवात झालेली आहे. खरं तर या पहिल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये सरकारच्या वतीनं नेमका काय निर्णय घेतला जाणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. जनतेला नवीन सरकारच्या वतीनं आजच्या पहिल्याच दिवशी काही मोठ्या घोषणेची गिफ्ट मिळतीये का हे देखील बघणं जे आहे ते या निमित्तानं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यानच्या काळात मंत्रालयामध्ये देखील अनेक हालचाली ज्या आहेत त्या आज या ठिकाणी बघायला मिळाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची जी पाटी होती ती या ठिकाणी काढून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लावण्यात आली. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेर जी पाटी होती ती काढून त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा स्वरूपाची पाटी जी आहे ती लावण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच मंत्रालयामध्ये हालचालींना वेग आलेला आहे. इथले कर्मचारी असतील त्याचप्रमाणे इथले अधिकारी असतील यांच्यामध्ये देखील एक उत्सुकता आहे की आज सरकारच्या या पहिल्याच दिवशी शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी कॅबिनेटची बैठक घेत आहेत आणि त्यामुळे या पहिल्याच बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यामुळे ही बैठक जवळपास गेल्या 20 मिनिटांपासून या ठिकाणी मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर या दालनात सुरू आहे आणि त्यामुळे या बैठकीनंतर सगळे अपडेट घेणार. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर थोड्या